नमो सद्गुरु विश्व चैतन्य रूपा, नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्मा परे, नमो सद्गुरु श्री पुरंदराय धीश, अखंड मंडलाकारं व्याप्तं ये चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुन्मुनीन्द्रिया, समागस्ततिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्री सीतानाथ समारंभा श्रीरामानन्दारि मध्यमाम्, श्री साधु बाबा पर्यंता वंदे गुरु परंपरा। आपण आज आपल्या रामानंद पंथामध्ये जी बाबांची सुंदर अशी दिव्य परंपरा आहे आणि त्या परंपरेमधील एक थोर संत उत्तर भारतामध्ये त्यांना प्रति व्यास असं म्हणत, फार मोठा अधिकार असणारे व्यासाचा अवतार कलियुगामध्ये, आणि म्हणून जयदेवांना तेवढा समाज त्या ठिकाणी खूप मानत होता, विद्वता प्रचंड होती। जगन्नाथपुरी हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्राच्या काही अंतरावरती तुदुंबिल्व अशा नावाचं एक गाव आहे, आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब अत्यंत सात्विक, आणि त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये अत्यंत विद्वत्ता होती, आणि त्याच ब्राह्मण देवतेकडनं गीत गोविंद नावाचा ग्रंथ हा त्या लिहिला। एक लक्ष घ्या, याच्या बरोबर आपली रामानंद परंपरा ही किती सुंदर आणि किती दिव्य आहे। थोडस आपण याचाही प्रत्येक वेळेला थोडासा विचार आपण मांडणार आहोत, कारण रामानंद पंथ हा भारतामध्ये सर्वात मोठा असणारा पंथ आहे। आणि सूर्यंत्राचा आवाज एवढा बरोबर आहे ना, का कमी करू? येत नाही? आणि गीत गोविंद नावाचा हा ग्रंथ ज्या वेळेला त्यांनी लिहिला, त्यावेळेला त्या जगन्नाथपुरीच्या ठिकाणी असणार, त्या ठिकाणी एक सात्विक नावाचा राजा होता, आणि तो सात्विक नावाचा राजा तो या ग्रंथाला खूप आकर्षित झाला। त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रंथाची प्रियता निर्माण झाली। जिकडं तिकडं या ग्रंथाचं पारायण लोक करत होते। सात्विक नावाचा तो राजा त्या नगरीमध्ये असणारा, त्याला सुद्धा हा ग्रंथ आवडला, आणि नंतरच्या काळामध्ये नित्य नेमाने त्या ग्रंथाचं वाचन या सात्विक नावाच्या राजाचं झाले। अर्थात त्या ग्रंथाचा परिणाम एवढा झाला की एक दिवस तो ग्रंथ घेऊन भगवान जगन्नाथ यांच्या गर्भगृहामध्ये हा राजा गेलेला आहे, आणि दोन्ही हातामध्ये ग्रंथ धरलेला आहे, आणि डोळे झाकले, आणि त्याचा भाव त्या ठिकाणी इतका सुंदर झाला। परंतु काय झालं की तुका म्हणे, भक्ती भाव तोची देवाचाही देव। जगन्नाथ प्रत्यक्षात त्या ठिकाणी प्रसन्न झाले, आणि काय चमत्कार झाला,
भगवंतानी त्याच्यामध्ये आपल्या स्वतः रचना केलेले 24 श्लोक त्याच्यामध्ये टाकले. म्हणजे आपोआप त्या ग्रंथाला भगवान जगन्नाथांनी न कळत आशीर्वाद दिला. पण ऐका, ज्या ब्राह्मण देवतांनी हा ग्रंथ त्या ठिकाणी इतका सुंदर त्या ठिकाणी लिहिला, आणि त्याच ब्राह्मणाला एक पद्मावती नावाची मुलगी होती, अत्यंत सुंदर, आणि ती ही सात्विक होती. पण ग्रंथाची रचना केल्याच्या नंतर ब्राह्मण देवाला असं वाटलं की आता बस, आता दुसरं काही करायचं नाही, आहे सर्व त्याचा त्याग करायचा. आणि म्हणून ब्राह्मण देवांनी ती पद्मावती आपली असणारी सुंदर कन्या, सर्व लक्षणयुक्त असणारी ती कन्या जगन्नाथांना द्यायचंच ठरवलं. आणि जगन्नाथांना ती द्यायचं ठरवल्यानंतर बाकी दुसऱ्या दिवशी स्वतः देव जगन्नाथांनी त्या ब्राह्मण देवांच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितलं की तुम्ही मला तुमची कन्या देण्यापेक्षा जयदेवांना तुम्ही ती कन्या द्या. आणि असं सांगितल्याप्रमाणे त्या वेळेला त्या ब्राह्मण देवांनी जयदेवांना ती कन्या दिली. एक दिवस बाकी जयदेव हे अत्यंत विद्वान होते. अनेक ठिकाणी त्यांची कथा वगैरे होत असत. आणि एका हे करते म्यूट केलं पाहिजे, ते फोन येतात मला. एक मिनिट थोडस चालू पाहिजे ना. एक दिवस बाकी जयदेवांना एका सावकाराने फार मोठं एक दक्षिणा दिली. फार मोठी दक्षिणा होती. त्यांची विद्वत्ता आणि त्याला आकर्षित होऊन एका सावकाराने फार मोठी दक्षिणा दिली. आणि ती दक्षिणा रूपी धन एका गाडीमध्ये देऊन त्या गाडीमध्ये त्यांची बोळवण केली. पण पूर्वीचा काळे रस्त्याने जात असताना एवढी मोठी दक्षिणा मिळालेली होती. काही चोरांनी ते पाहिलं आणि अत्यंत अडवली आणि ते सगळं धन घेतलं. आणि जयदेवांचं बाकी त्या वेळेला हातपाय तोडले, कारण यांनी कोणाला सांगू नये आपण धन लुटलेलं. आणि हा जर सावकाराला सांगायला गेला तर नक्कीच सावकार आपल्याला पकडेल, शिक्षा देईल. म्हणून जयदेवांचे हात आणि पाय दोन्ही तोडले. विचार करा, हातपाय तोडले आणि एक मोठा खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये त्यांना टाकून दिलं. जयदेवांचा अधिकार एवढा मोठा होता की हातपाय जरी तुटले, रक्त बांबाळ संपूर्ण शरीर जरी झालं, तरी सुद्धा भगवत नामामध्ये बाकी खंड पडला नाही. त्यांचा भगवंतावरती प्रचंड मोठा विश्वास होता. आमच्या ठिकाणी सुद्धा असंच होतं. ज्या वेळेला आपल्यावरती संकट येतं त्यावेळेला नेमकं आम्ही जी आमच्या सद्गुरूंनी महात्म्यांनी जी साधना सांगितली ती साधना करत नाही आणि इतर मार्गाला जातो. आणि त्यामुळे होतं काय, तर त्या प्रसंगातून आपण बाहेर तर येत नाही, परंतु पुन्हा दुःखच होतं. आणि म्हणून प्रत्येक साधकाचा विश्वास आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या त्या साधनेवरती पाहिजे. गुरुनाम घेता मुखी कळी काळ पाहू न शके, त्यांची सेवा करिता हरिके पाय मोक्ष सुख लाभती. जर सुख प्राप्ती जर व्हायची असेल तर त्यांच्या वचनावरती अबाधित विश्वास ठेवूनच
आपण मार्गस्थ झालं पाहिजे. काय झाले पहा, जयदेवांचा इतका सुंदर भाव आहे, हातपाय तुटले, रक्तबांबाळ शरीर झालं, परंतु चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची वेदना नव्हती, पण अखंड नामस्मरण होतं, चिंतन होतं. आणि अशा वेळेला त्या खड्ड्यामध्ये जवळजवळ 3 प्रहर त्या ठिकाणी जयदेव हे पडलेले, पाय तुटलेले, हात तुटलेले, रक्त वाहत होतं आणि खड्ड्यातनं बाहेर येणं शक्य नव्हतं. पण त्याच वेळेला एक क्रौच नावाचा राजा त्या वनामध्ये शिकारीला आलेला आहे. आणि शिकारीला आलेला असताना जयदेवांचं ते भजन चाललेलं होतं. आणि जयदेवांच्या भजनाचा आवाज क्रौच नावाच्या त्या राजाच्या कानावरती पडला. राजा जवळ गेला, खड्ड्यामध्ये पाहिलं, हातपाय तुटलेले, रक्ताने शरीर सगळं माखलेलं, पण तरी सुद्धा भजन बाकी त्या ठिकाणी स्वरामध्ये, तालामध्ये, आणि एक रूप म्हणजे भावयुक्त असं त्यांचं ते भजन. आणि म्हणून ज्या वेळेला भजनाशी एक रूप होतो आपण, त्या वेळेला आमच्या शारीरिक वेदना सुद्धा क्षमला जातात, आपलं दुःख सुद्धा त्या ठिकाणी क्षमलं जातं. आणि म्हणून जयदेवांची ही उच्चतम अवस्था आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्या वेदना जाणवल्या नाही. राजाला विशेष वाटलं, राजाने त्यांना बाहेर काढलं. आणि ज्या वेळेला बाहेर काढलं त्यावेळेला त्या अवस्थेमध्ये असणारा, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचं ते तेज बाकी झाकत नव्हतं. कोणतरी अत्यंत विद्वान ही व्यक्ती आहे, कारण हातपाय तुटलेले, रक्त वाहत होतं, पण तरी सुद्धा मुखामध्ये अखंड नाम होतं. अनन्यकरिता माझे भजन, माझे स्वरूपी झगडे म्हण, सकळ वासना गेली विसरून, वृत्ती शून्य अवस्था. किंवा रामनामाचे पावाडे तेथे विघ्न कैसे बापुडे, विघ्न पळे मज भक्ता पुढे, उघडती कवाडे मोक्षाची. विघ्न किती मोठं असलं तरी सुद्धा पळून जाऊ शकतं, पण तुम्ही किती भावयुक्त नामस्मरण करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. इतकं एकरूप साधकांनी झालं पाहिजे की जसं ती भिंगरुटी जी ती जशी त्या म्हणजे ती आळी त्या भिंगरुटीचा ध्यास करते. भिंगरुटी किटका धरी ते कोंडून ठेवी भेटते माझ घरी, ते मरण समय ध्यान करी भिंगरुटीचे. खर तर जयदेवांचा काही वेळानंतर जर राजा आला असता तर प्राण गेला असता, परंतु नामावरती एवढी त्यांची श्रद्धा होती आणि तो ध्यास होता की त्या नामामुळं त्यांच्या कुडीमधले प्राण तसेच सुरक्षित त्या ठिकाणी राहिले. आणि म्हणून प्राण हे संपूर्ण नामावरती चलित आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून क्रौस नावाच्या त्या राजाला ती विशेष अशी अवस्था जयदेवांची पाहिल्याच्या नंतर राजाने त्यांना त्यांच्या राज्यामध्ये नेलं. त्यांच्यावरती सगळे वैद्य, सगळे मोठमोठे बोलवून उपचार त्या ठिकाणी केले. आणि उपचार केल्याच्या नंतर आपल्याच वाड्यामध्ये त्यांची इतकी विद्वत्ता होती की त्यांची प्रवचन होऊ लागली, कथा होऊ लागली आणि हजारो लोक त्या ठिकाणी येऊ लागली, ओघवती वाणी. राजाच्या लक्षात आलं, राजा सुद्धा त्यांच्या विद्वत्ते समोर त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की बस आपण या महात्म्याकडनं आता दीक्षा घेतली पाहिजे. राजाने काही दिवसामध्येच त्यांच्याकडनं दीक्षा घेतली. राजाने जयदेवांना प्रश्न केला की महाराज मला सांगा मी काय सत्कर्म केलं पाहिजे. आणि त्यावेळेला जयदेवांनी सांगितलं की बस एकच करा, सर्व साधू संतांची सेवा करा, जेणेकरून प्रत्यक्षात भगवंत तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून राजाने त्यावेळेला फार मोठं नियोजन केलं, जिकडं तिकडं दौंडी दिली, जेवढेही मोठमोठे संत साधू ते सगळे राज्यामध्ये आले. आणि त्या राज्यामध्ये क्रौस नावाच्या राजाने एवढं मोठं नियोजन, त्यांचं राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, सगळी त्यांची व्यवस्था यथायोग्य अशी या राजाने केली. सर्व साधू संत त्या ठिकाणी आनंदित होते, परंतु
साधू संतांचे तांडीच्या तांडे येऊ लागले. फार मोठा बोलबाला झाला, मोठा सत्संग. आणि राजा आलेल्या प्रत्येक साधू संतांना त्या ठिकाणी मोठा मान पान धन त्या ठिकाणी देऊन त्यांची बोलवण करत होता. पण याच्यामध्ये ज्या चोरांनी जयदेवांचे हातपाय तोडले ते चोर देखील साधूच्या वेशामध्ये त्या ठिकाणी ते धन प्राप्त करण्यासाठी पुन्हा आले. पण ज्या वेळेला ते त्या राज्यामध्ये आले आणि सगळी दक्षिणा धन किंवा सगळं काही जयदेवांच्या हस्ते सगळं वाटप राजा करत होता. आणि ज्या चोरांनी जयदेवांचे हातपाय तोडले ते साधू वेशामध्ये उभे प्रतीक्षित होते. पण जवळ आल्याच्या नंतर जयदेवांना पाहिलं आणि ह्या चोरांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की यांनी जर आपल्याला ओळखलं तर आपल्याला राजाच्या करवी दंड दिल्याशिवाय हा राहणार नाही. या आजच्या प्रसंगामध्ये सगळ्यात महत्वाचं की साधू किती उदार असतात आणि ते किती कृपाळू असतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा वेळेला त्या चोरांना साधू वेशामध्ये जयदेवांनी पाहिलं आणि म्हटले की हे बाकी अति विशेष असे आपल्या इकडं अतिथी आहे. मी यांना जाणतो, मी यांना ओळखतो, पण यांना बाकी असं विशेष काहीतरी आपण दिलं पाहिजे. अशी ओळख करून दिल्यानंतर राजाने त्यांना घेतलं आणि आपल्या महालामधल्या एका मोठ्या अशा कक्षामध्ये त्यांना ठेवलं. राजाच्या मनामध्ये विचार आला की असंख्य साधू संत आले, पण असं विशेष माझ्या गुरुदेवांनी कोणाची ओळख करून दिली नाही. आणि यांची ओळख करून दिली म्हणजे काहीतरी विशेष यांच्याकडे ज्ञान असलं पाहिजे. राजाला उत्सुकता होती की नेमके हे कोण आहे, यांची ओळख करून घ्यावी. आणि मग राजा त्या कक्षामध्ये आला. या चोरांच्या तिघे जण होते आणि राजा विचारू लागला की मला सांगा, माझ्या गुरुदेवांचं हे विशेष लक्ष तुमच्याकडं, तुम्ही त्यांचे अत्यंत जवळचे स्नेही दिसता, असं काय तुमचे आणि माझ्या गुरुदेवांचे संबंध? या चोरांनी त्या वेळेला खोटं सांगितलं. बनलेले साधू जगामध्ये नाथ महाराज त्यांचं वर्णन करतात, अंगा लावून या राख म्हणती आम्हापाशी ज्ञान. पण ही लोक भोळे बाळे यांनाच बोलतात आणि म्हणून फसवतात. म्हणून आपली भक्ती ही डोळस पाहिजे. आपण कुठेही कुणी सांगितलं की त्याच्या पाठीमागं पळतो, पण खरं ज्ञान आपल्याला प्राप्त कुठं होईल हे याचा विचार सारासार आम्ही केला पाहिजे. नको त्या ठिकाणी जाऊन आम्ही नको ती साधना करणं हे बाकी मूर्खपणाचं ठरलं जाईल. जिथं आपल्याला स्वस्वरूप प्राप्ती होईल, जिथं बाकी जे सात्विक ज्ञान हे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल, खरं तर अशा ठिकाणी जावं. पण बऱ्याच वेळेला आता माणसं जो खरा मार्ग आहे, जे खरे साधू संत आहेत, त्यांचा उपदेश आज घ्यायला तयार नाहीत. पण फार मोठा भव्य दिव्य देखावा असतो, लाखाची गर्दी असते आणि तिकडं मग माणसं आकर्षित होतात. तिकडं गेल्याच्या नंतर काहीतरी होतं, इकडं गेल्याच्या नंतर काहीतरी होतं. अशा भावनेमध्ये समाज हा अंधश्रद्धेकडे वळतो. तुकोबराय म्हणतात, तारे हिंडता रानू राणी पुसा संताशी जाऊ नये, थोर संतांचा महिमा आला अनेकांच्या कामा. पण खऱ्या संतांचा उपदेश आज लोकांना पटत नाही. आणि फार गर्दी जिकडं असेल तिकडं लोकांना असं वाटतं इथं काहीतरी आहे. आणि मी सांगू का, परमार्थ म्हणजे काही क्षणिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी परमार्थ मुळीच नाही. ज्या शाश्वत गोष्टीचं त्या ठिकाणी ज्ञान होईल तो खरा परमार्थ आहे. पण काय वरलिया रंगा, माणसं बरोबर सगळी त्या ठिकाणी बोलून जातात. ऐका,
राजाला त्या ठिकाणी खोटी कहाणी सांगायला सुरुवात केली. चोरांनी साधूंच्या विषयामध्ये आलेले हे म्हटले की पूर्वकर्माची आमची गोष्ट आहे, पूर्व जन्मामध्ये आम्ही एकत्र होतो. आणि जयदेव हे एका राजाचे इथे सरदार होते आणि आम्ही तिघे शिपाई होतो, साधे कामगार होतो. आणि राजाच्या दरबारामध्ये आम्ही नोकरीला असताना जयदेवांकडनं काही चूक झाली आणि त्यावेळेला जयदेवांना ठार मारण्यासाठी आम्हा तिघांना राजांनी सांगितलं. पण आम्हाला त्यांची दया आली आणि आम्ही त्यांना मृत्यूदंड दिला नाही, पण हातपाय तोडले आणि त्यांना जिवंत ठेवलं. राजा हे सगळं ऐकत होता, पण हे सगळं खोटं होतं. यांनी हे मनाचं रचलेलं होतं. आणि राजा म्हटलं की वा 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 वा, म्हणजे तुम्ही तर म्हणजे ठार तर मारलं नाही. आणि मग अशा वेळेला म्हटले पूर्व जन्माची ही कहाणी आहे आणि या जन्मामध्ये आम्ही पुन्हा या ठिकाणी इथे भेटलेलो आहे. हे सगळं खोटं सांगताना, कारण माणूस खोटं बोलतो त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास हा तेवढा स्थिर नसतो, त्याचा आत्मविश्वास हा डळमळतो. राजा त्यावेळेला पाहत होता. राजाने ऐकलं, म्हटले वा, तुम्ही माझ्या गुरुदेवांचे जवळचे, पूर्वजन्मामध्ये सुद्धा तुम्ही एकत्र होता आणि तुम्हाला विशेष असं मी धन देईल, बक्षीस देईल, दक्षिणा देईल. आणि खूप काही धन राजाने त्यांना दिलं. त्यांना घेऊन जाता येणार नाही म्हणून एक गाडी दिली. त्या गाडीमध्ये सगळं धन आणि त्यांची बोळवण त्या ठिकाणी राजाने केली. पण मंडळी ऐका, एका साधूला त्रास देणं म्हणजे घोर पातक आहे. जगामध्ये ब्रह्म हत्या ज्याला सांगितलेले, ब्रह्म पाप ज्याला म्हटलेले आहे ना, तर असा अत्यंत उदार असणारा साधू, परंतु त्याच्या हातपाय तोडणं म्हणजे फार मोठा अपराध होता. राजाने बोळवण केली, परंतु ती गाडी आणि ते तिघे जण काही अंतरावरती गेले आणि देवाला सहन झालं नाही. आणि म्हणून देवाविषयी जरी विरोधात जरी काही लोकांनी काही कृत्य केलं तर चालेल, पण साधूच्या विरोधामध्ये जर आपल्याकडनं थोडस जरी वाईट कृत्य झालं तरी त्याला भगवंताच्या ठिकाणी क्षमा नाहीये. आजच्या सत्संगामध्ये हेच ऐका. एक वेळ देवाविषयी अपराध घडला तर चालेल, पण साधू आणि संतांना त्रास दिलेला देवाला बिलकुल आवडत नाही. काय झालं, देवानी एका क्षणामध्ये जमीन दुभागली गेली. एवढी मोठी जमीन त्या ठिकाणी फाकली आणि त्याच्यामध्ये गाडी, धन आणि ते तिघेही जण जमिनीमध्ये सामावले गेले. जमिनीमध्ये गाडलेले असताना द्रव्यासहित त्या ठिकाणी गेले. आणि ती बातमी ऐका. आणि म्हणून कधी कधी बऱ्याच वेळेला असं सांगावं लागतं की एक वेळ साधूच्या कार्यामध्ये मदत करू नका, पण किंवा ते कार्य चालताना त्याच्यामध्ये विघ्न तरी आणू नका. आणि जर ते विघ्न जर आणलं तर आपल्याला त्या ठिकाणी देव शासन केल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही, शास्त्र असं सांगतं की साधूंच्या कार्यामध्ये जर कुणी व्यत्यय आणला तर त्याचा वंश सुद्धा देव कुंठित करतो. इतकं महापातक साधू आणि संतांच्या कार्याच्या विरोधामध्ये केल्याच्या नंतर मी असंख्य प्रमाण त्याच्यासाठी देईल, पण मला वेळ कमी. ऐका, अशी परिस्थिती झाली आणि त्यावेळेला बाकी ती बातमी जयदेवांपर्यंत पोचली. काय झालं असेल ऐका. साधू कशाला म्हणावं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा, साधू ओळखावा. लक्षात घ्या, अशा परिस्थितीमध्ये जयदेवांना त्या चोरांचं, ज्यांनी अपकार केला त्यांच्याविषयी वाईट वाटतंय. एका साधूला, साधूचं अंतःकरण कसे पहा, म्हणजे ज्यांनी हातपाय तोडले त्यांच्या बाबतीत सुद्धा
साधूला वाईट वाटलं, धन दिलं, परंतु जमिनीमध्ये सामावले गेले. अत्यंत वाईट वाटलं जयदेवांना आणि जयदेवांनी भगवंताचा धावा केला. साधू काय करू शकत नाही. एक ऐका, देवाला सुद्धा संतांच्या अधीन राहावं लागतं. देवाला सुद्धा सद्गुरूंच्या अधीन राहावं लागतं. सद्गुरू जो संसारी त्याची आज्ञा मी वाहे शिरी, तो ज्यावरी कृपा करी तो मी उद्धरी तात्काळ. भागवतामध्ये फार सुंदर ते प्रकरण आहे. पण जयदेवांनी काय केलं, भगवंताचा धावा केला, देवाला विनंती केली की देवा जरी माझे हातपाय तोडले तरी सुद्धा ते याचक म्हणून आले होते आणि त्यांना तो अशी त्यांची गती करायला नव्हती पाहिजे. काय असतं बघा, साधू कशाला म्हणतात. आणि म्हणून त्या वेळेला जयदेवांनी देवाला सांगितलं की देवा नाही, जरी त्यांच्याकडनं हा अपराध घडला ना तरी सुद्धा त्यांना बाकी मोक्षापर्यंत त्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. आणि त्यांनी जर माझे हातपाय तोडले जर नसते तर मी इथे आलो नसतो. आणि इथं आल्याच्या नंतर हो माझ्याकडनं हे सत्कर्म झालं नसतं. म्हणून पहा संत कसे उदार आणि कृपाळू असतात. आणि म्हणून त्या वेळेला जयदेवांनी देवाला प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं की देवा त्यांची अशी अधोगती नको, तर त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा. देवानी त्या तिन्ही चोरांना जे साधूंचे हातपाय तोडले त्यांना मोक्षरूप केलं. एवढंच नाही, पण भगवंतानी जयदेवांना जे हातपाय तुटलेले होते ते जसेच्या तसे त्या ठिकाणी पुन्हा जयदेवांच्या हातपाय त्या ठिकाणी झाले. चला, ही कथा फार मोठी आहे. आणि म्हणून आपल्या रामानंद पंथामध्ये होऊन गेलेले हे जयदेव आहेत. आणि म्हणून कुठेतरी आपल्या रामानंद पंथामध्ये जी परंपरा आहे त्याच्यामधले किती थोर संत झाले महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर भारतामध्ये, हेही कळालं पाहिजे आपल्याला. चला, मी एक सुंदर पुढचा प्रसंग सांगतो. उत्तर भारतामध्ये वृंदावनामध्ये वल्लभाचार्यांसारखा फार मोठं नाव ज्यांचे, वल्लभाचार्यांचा हा पंथ फार सुंदर आहे. आणि त्यांचे सुंदर एक शिष्य आहे ज्यांचं नाव गोकुळनाथ आहे. एक धनवान व्यक्ती होता आणि त्याच्याकडं त्याला बाकी एक अनुग्रह घ्यायचा होता. आणि त्याला असं वाटलं की माझ्याकडे खूप मोठं धन आहे आणि एका सत्पुरुषाची वाट पाहत होता. पण लोकांच्या सगळ्या बोलण्यातनं त्या वेळेला बाकी गोकुळनाथ हे अत्यंत विद्वान आहे, निरपेक्ष वृत्तीने भगवंताची सेवा करणारा महात्मा त्यांचा बोलबाला होता. आणि नंतर बाकी हा एक धनवान त्यांच्याकडं अनुग्रह घेण्यासाठी गेला. अनुग्रह घेण्यासाठी गेल्याच्या नंतर बाकी थोडीशी परीक्षा घेतली गेली. खर तर बरेच लोक अनुग्रह घेण्यासाठी उत्सुक असतात, परंतु आपण अनुग्रह का घेतोय, अनुग्रह घेतल्यानंतर काय होतं आणि अनुग्रहित नंतर आपल्याला काय करावं लागतं कुठलाही विचार नसतो. ह्याने घेतला म्हणून तो आलेला असतो अनुग्रह घ्यायला. आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की एकदा अनुग्रह घेतली की आपल्या संसारिक अडी अडचणी दूर होतात. होतीलही नाही असं नाही, परंतु साधना जर केलीच नाही, निस्ते सद्गुरूंकडनं अनुग्रह घेतला म्हणजे झाला असं काही नाही. बऱ्याचशा लोकांचं खूप काही असं अज्ञान आहे की सद्गुरू हा सद्गुरूंकडे कशासाठी जायचं, त्यांना शरण का जायचं, काय आपल्याला त्याच्यातनं प्राप्ती होईल. आणि म्हणून भौतिक सुखाची प्राप्ती हे सद्गुरूंकडं न जाणं योग्य. एक सुंदर प्रसंग आहे. एक व्यक्ती एका महात्म्याकडं अनुग्रह घेण्यासाठी गेली आणि सांगितलं की महाराज मला दीक्षा द्या आणि मला
भगवत प्राप्तीसाठी मला दीक्षा घ्यायची, मग काय केलं पाहिजे हा प्रश्न महात्म्यांना त्या व्यक्तीने केला. महात्म्यांनी त्या ठिकाणी ओळखलं, म्हणले बाळ एक काम कर, याचं उत्तर आहे ना तुला उद्या तो मुलगा दिसला पाहिलं आणि पुन्हा महाराजांकडे आला. म्हणले महाराज मला एक तुम्ही सांगितलं पण मला त्याच्यातलं काही कळालं नाही. म्हणजे मी सकाळी उठलो, मला सगळ्यात पहिल्यांदा एक व्यक्ती म्हणजे एक मुलगा पतंग उडवताना दिसला. अरे मग त्यानेच तुला ते सगळा काय उपदेश केला त्याच्या लक्षात आलं नाही. आणि महाराजांना विचारलं की महाराज मला त्याच्यातलं काहीच कळालं नाही. म्हणले बघ ना, तो पतंग उडवत असताना इतका एकरूप झाला होता की त्याचा पाय घसरेल का पडेल, तो छतावरती, म्हणजे तो इतका एकरूप त्याच्यामध्ये. तसं भगवत प्राप्ती करण्यासाठी एकरूप व्हावं लागेल, हेच त्याचं उत्तर. आणि म्हणून या ठिकाणी गोकुळनाथ महाराजांकडे हा श्रीमंत माणूस आल्याच्या नंतर मला अनुग्रह द्या, मला दीक्षा द्या. आणि गोकुळनाथ महाराजांनी सांगितलं की मला एका प्रश्नाचं उत्तर दे. ते म्हणले सांगा. ते म्हणले तुझा संसारिक याच्यामध्ये, व्यावहारिक याच्यामध्ये कुठल्या एका वस्तूवरती विशेष असा स्नेह किंवा प्रेम आहे, अशी कोणती गोष्ट आहे? हा हुशार माणूस होता, व्यापारी होता, बुद्धिवादी होता. आणि यांनी उत्तर दिलं की नाही, माझं कुठल्याही पदार्थावरती स्नेह नाही, माझं प्रेम नाही. आणि त्यावेळेला मग गोकुळनाथांनी सांगितलं की मग तुला अनुग्रह देण्यात काही मजा नाही. म्हणजे महाराज असं कसं काय? त्यावेळेला गोकुळनाथ महाराजांनी सांगितलं की अरे तुझं जर संसारिक कुठल्याही पदार्थावरती प्रेम नाहीये, वस्तूवरती प्रेम नाहीये, आणि परमार्थ तर हा सगळा प्रेमावरतीच अवलंबून आहे. परमार्थामध्ये फक्त प्रेम आणि प्रेमच शुद्ध आहे. आणि जर तुझ्याकडे जर नाशवंत वस्तूसाठी प्रेम नाहीये तर भगवंतावरती प्रेम तुझं कुठून येणार? आणि असं झाल्याच्या नंतर थोडा श्रीमंतीचा गर्व त्याला होता. त्यांनी जवळजवळ लाखो रुपयाचे होन एका थैलीमध्ये आणले होते. महाराजांना त्या ठिकाणी म्हणू लागला, नीट ऐका, बाबांकडे अशी खूप लोक आली पण बाबांनी कधी अशा अनुग्रह दिले नाहीत. पण जो प्रेमळ आहे, ज्याची श्रद्धा आहे, बाबांनी ओळखल्याबरोबर त्या लोकांना दक्षिणा न घेता सुद्धा अनुग्रह त्या ठिकाणी दिला. एक लक्षात घ्या, सद्गुरूंना किंवा साधूंना किंवा संतांना एकच अपेक्षा आहे की मला सत्सद विचार करून साधनेवरती आरूढ होणारा आणि एकनिष्ठ असा साधक, त्याची ती आवड आहे त्यांना. आणि हा श्रीमंत माणूस उन्मत्त होता, पैशाचा थोडासा हे होता, गर्व होता. पण त्यावेळेला गोकुळनाथ हे फार वेगळे त्यागी महात्मे होते, निर्लोभी होते. ते बाबांच्या ठिकाणी सुद्धा कुठलाही लोभ नव्हता. लक्षात घ्या, बाबांकडे जी दक्षिणा आली ती सुद्धा सर्व काही अत्यंत जे गरीब साधक त्या लोकांना ती वाटत होती. एखादा जर गरीब जर साधक असेल तर त्याला ते दक्षिणा द्यायची आणि सांगायचं जा बाळा, तुला याची गरज आहे, मला गरज नाही. जे निर्लोभी साधू असतात, त्यागी असतात, त्यांच्यासाठी धन म्हणजे हे मृतिके समान आहे.
पण हा श्रीमंत माणूस बाकी गोकुळनाथांना त्या ठिकाणी म्हणू लागला, बघा अजून विचार करा, 1,00,000 दक्षिणा देणारा तुम्हाला दुसरा कोणी शिष्य मिळणार नाही. अशा वेळेला गोकुळनाथांच्या लक्षात आलं आणि त्यांनी काय करावं त्याच्याकडे एकसारखं पाहिलं. आणि पुन्हा तो श्रीमंत माणूस ज्या थैलीमध्ये सुवर्ण मुद्रा होत्या, ती सुवर्ण मुद्रेची थैली सारखी सारखी गोकुळनाथांच्या समोर त्या ठिकाणी आपटत होता. गोकुळनाथांनी त्या वेळेला याच्यावरती पाय दिला आणि पाय दिल्याच्या नंतर, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? येतोय महाराज, येतोय येतोय महाराज, माझा आवाज येतोय? हो हो येतोय. हो हा ठीक आहे ठीक आहे, ऐका. आणि अशा वेळेला गोकुळनाथ महाराजांनी काय केलं, जी सुवर्णाची थैली जी होती ती दक्षिणा देण्यासाठी आणलेली, त्यावेळेला त्याच्यावरती पाय दिला आणि एक लाथ मारली त्या सुवर्ण थैलीला. गोकुळनाथ त्या ठिकाणी काय उच्चारलं सगळ्यात महत्वाचं आहे, काय म्हटले ते ऐका, की तू हे 1,00,000 गुण जे मला देण्यासाठी दक्षिणा देण्यासाठी आणली ना, तर ऐक, ही जी मी लात मारलेली ना, हे घेणाराही तुला कोणी मिळणार नाही, एक लक्षात घे. आणि तुला असं वाटत असेल की मी हे नाही तर तिकडे जाऊन, परंतु एक लक्षात घे, ज्या वेळेला तू परमार्थामध्ये जर व्यवहार जर आणला तर ते त्या ठिकाणी योग्य नाहीये. आणि म्हणून आजकाल काय चाललेले की परमार्थामध्ये सगळा व्यवहारच आहे. आज 500 रुपये 1000 रुपये घेतल्याशिवाय कोणी दर्शन घेऊन देत नाही, अशी महात्म्य आम्ही पाहतो. लक्षात घ्या, कारण आजची स्थितीच अशी आहे, सब पैसे के भाई अपना कोई नहीं, सब पैसे के भाई. सगळीकडे पैशाच्या व्यवहारामध्ये सगळ्यांना तोललं जात. पैसा राजा राज करावे, पैसा करे लढाई, सब पैसे की बाई. आणि म्हणून एक लक्षात घ्या, बाबांकडं ज्या वेळेला लोक यायची त्यावेळेला बाबा त्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीचा भाव पाहिजे. हो, सगळं लुटलं, सगळी जमीन सुद्धा त्या ठिकाणी देऊन, वेळ कुणीतरी जेवण दिलं त्याला 6-6 एकर जमीन देऊन टाकली. पण खऱ्या साधूची ओळख या ठिकाणी राहिली नाही आपल्याला. मग साधू खरं तर काय, साधूंची अवस्था काय असते, कबीर महाराज फार सुंदर म्हणतात, साधु भूका भाव का धन का भूका नाही. ते भावाचे भुकेलेले आहेत, धनाचे नाहीये. धन का भूका जो फिरे सो तो साधू नाही. आणि धनाची अपेक्षा असणारा तो साधू होऊ शकत नाही. लक्षात घ्या, यह कलियुगायाब साधु न माने कोई, कामी क्रोधी मक्कार उनकी पूजा होय. खऱ्या साधूंचं पूजन अलीकडं पाहायला मिळत नाही. आणि ढोंगी साधूंच्या पाठीमाग समाज त्या ठिकाणी धावू लागला. आणि म्हणून एक लक्षात घ्या की पैशाचा अभिमान झालेला मनुष्य गोकुळनाथ महाराजांच्या समोर आल्याच्या नंतर त्या द्रव्याला सुद्धा लाथ मारली. ऐका, आणि अशा वेळेला गोकुळनाथांनी त्याच्या मनातला अभिप्राय जाणून घेतला आणि त्याला हे सगळं सांगितलं. आणि नंतर बाकी आता गोकुळदास हे निष्काम निर्लोभी त्यागी महात्मे,
त्यांना त्याची आवश्यकता नाही, परंतु त्याचा सुद्धा लोभ दाखवण्यासाठी काही, आणि बऱ्याचशा श्रीमंत लोकांना हा थोडासा अहंकार असतो की मी काही करू शकत नाही. पण अशा श्रीमंत लोकांना कोरोनाच्या काळामध्ये सगळं काही समजलं. लक्षात घ्या, कोट्यावधी रुपये असले तरी सुद्धा त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि म्हणून माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजीना यही पडा रह जाएगा. सगळं इथं राहून जाईल. आम्ही मोठमोठ्या सोन्याच्या साखळ्या घालतोय, कपडे वगैरे सगळं सगळं राहून जाईल आणि एका क्षणात माती. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई शाम का प्यारा, शोर मचाऊ गली गली. आणि म्हणून एक लक्षात घ्या, हे धन नाशिवंत आहे, हे सदैव टिकणारं नाहीये, जे चंचलामध्ये धन मोडतं. आणि म्हणून त्या वेळेला असं केल्याच्या नंतर तो श्रीमंत माणसाच्या लक्षात आलं की अरे हे संत निर्लोभी आहेत, त्यागी आहेत. आणि लज्जास्पद त्या ठिकाणी त्यांनी मान खाली घातली. काय झाले ऐका. देव देखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक, एर अवघेची निरर्थक, पोट विद्या. फक्त देव आपला होईल ही साधना खरी, ऐका, पण ते ज्ञान असलं पाहिजे. पण इथं काय, एर अवघेची निरर्थक, पोट विद्या, त्याला पोट विद्या म्हटलं जाईल. लक्षात घ्या. आणि म्हणून असं खूपच आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जन्मभरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले. काही लोक फक्त जिवंत राहण्यासाठीच या जगतावरती खाण्यासाठी राहिले. परंतु सांगू तुम्हाला, पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी. पण नरदेह केवळ भगवत प्राप्तीसाठी मिळालेला आहे. परंतु खावे प्यावे ल्यावे आणि जमा खर्च तुझ्या नावे. फक्त आम्ही पोट भरण्या इतपतच विचार करतो. सकाळी उठायचं, आपल्याला पोट भरायचे म्हणून काय काम केलं पाहिजे, याच्या पलीकडे दुसरा विचार अनेक लोकांचा नाही. अरे पोट तर कुत्रीही भरतात, इतर प्राणी सुद्धा पोट भरतात. पोट कोणाचं भरत नाही, काही नाही. तो जन्माला आला म्हणजे त्याची सगळी रोजीरोटी त्यांनी दिलेलीच आहे. म्हणून संसार करण्यासाठी प्रयत्न अजिबात करावा लागत नाही, तो आपोआप होतो. परंतु परमार्थ करायला बाकी प्रयत्न लागले जातात, तो तसा होत नाही. त्याला प्रयत्नवादीच राहिलं पाहिजे. आणि म्हणून काही लोक पोट भरण्यासाठीच फक्त जन्माला आली, असंच बऱ्याच वेळेला होतं. आणि म्हणून पोट भरावा या कारणे नाना विद्या अभ्यास करणे. पण अलीकडे आम्ही पाहतो अनेक काही लोक अनेक प्रकारची साधना करून काहीतरी वेगळं काहीतरी लोकांना करून दाखवण्यासाठी, ते असं या ठिकाणी शास्त्राने सांगितले की ते फक्त पोट भरण्यासाठीचीच विद्या आहे. पुढं म्हटलेलं आहे, त्याशी ज्ञान म्हणती, त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. परितेने सार्थक नव्हे. व्यावहारिक दृष्ट्या ज्ञान म्हणता येईल, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या त्याला काहीच फायदा नाही. परितेने सार्थक नव्हे, सार्थक त्याच्यामध्ये काहीच होणार नाही. आणि म्हणून ऐका, एक मी नेहमी बऱ्याच वेळेला सांगितलं मी की बाबांकडे एक भोई समाजाचं कुटुंब आलं. ते मासेमारी करायचं. पुरंदर तालुक्यामध्ये आले की तिथं वेगवेगळी पूर्वीचे तलाव होते आणि त्या तलावामध्ये मासे पकडायचे, ते बाजारपेठेमध्ये विकायचे आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह. परंतु एक दिवस बाकी असं झालं की
एका तळ्यामध्ये मासे पकडत असताना हे दाम्पत्य, त्या माणसाला भूत बाधा झाली आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्या पत्नीने खूप काही उपाय केले, परंतु त्याच्यातनं तो मनुष्य सावरला नाही. खूप दिवस गेले आणि नको ते त्या ठिकाणी सगळे प्रयत्न झाले, देव ऋषी, दवाखाना सगळं झालं, परंतु भूत बाधा झालेला तो माणूस त्या ठिकाणी चांगला झाला नाही. पत्नी कंटाळून गेली, सगळे प्रयत्न थांबले आणि सासवडमध्ये हे कुटुंब राहणार कोणीतरी सांगितले की अहो तुम्ही एवढं करण्यापेक्षा इथं जवळच बिवडी गाव आहे, त्या बिवडी गावामध्ये एक साधूबाबा म्हणून महात्मे, त्यांच्याकडे तुम्ही यांना घेऊन जा. भूतबाधा झालेल्या त्या मनुष्याच्या पत्नीने सांगितलं की मी खूप प्रयत्न केले, सगळीकडे जाऊन आलेले, मोठमोठ्या महाराजांकडे जाऊन आलेले, काळूबाई अंगात येणाऱ्या माणसाकडे गेलेले, भैरवनाथ ज्यांच्या अंगामध्ये येणार आहे त्याच्याकडे गेले, परंतु काही उपयोग झाला नाही. पण काही लोकांनी सांगितलं की अहो तिथं जायला काही पैसे लागत नाही आणि तिथं कुठला खर्च नाहीये, फार मोठे महात्मे, आता नाहीतरी तुम्ही प्रयत्न थांबवलेत, मग त्याच्यापेक्षा एकदा जाऊन तर या, जवळ आहे. आता तुम्ही लांब लांब जाऊन आले, ह्या राज्यातून त्या राज्यामध्ये पर्यंत पार गेले. आणि मग त्या पत्नीला असं वाटलं, शेवटी कोणत्या पत्नीला वाटणार नाही की आपला मालक चांगला व्हावा, म्हणून आपल्या नवऱ्याला त्या ठिकाणी हाताला धरलं आणि पायी बिवडीमध्ये त्यावेळेला आले. बाबा बसलेले होते, खडकवासल्याचे काही साधक बाबांचं दर्शन घ्यायला आलेले होते, त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या आध्यात्मिक. आणि त्यावेळेला ही स्त्री आपल्या नवऱ्याचा हात धरून मंदिरामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी प्रतीक्षा करू लागली की आता आपल्याला, पण तिला असं वाटलं की आपल्याला सांगितलं की फार मोठे महात्मे, परंतु बाबांचा वेश वगैरे सगळं पाहून असं काही तिला वाटलं नाही की फार मोठे महात्मे साधूबा म्हटल्यानंतर भगवी कपडे वगैरे, पण बाबा साधे धोतर आणि शर्ट वरती होते, घोंगडीवरती बसलेले होते. आणि बराच वेळ झाल्याच्या नंतर ते साधक पाया पडून बाबांच्या दर्शन घेऊन निघताना त्यावेळेला बाकी तिच्या लक्षात आलं की हा हेच बाबा दिसतायत, म्हणून गेली आणि बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना म्हणू लागली की बाबा हे माझे मालक आहेत आणि आमचा मासे मारण्याचा व्यवसाय, परंतु एक ठिकाणी यांना भूत बाधा झाली आणि तेव्हापासून त्यांना कळतच नाही आपण कुठे आहोत, काय आहोत, बोलत नाही, काय नाही, नुसते बसून राहतात वेड्यासारखे. बाबांना असं बोलल्याबरोबर बाबा त्या ठिकाणी अत्यंत जोरात आवाज केला, मग तू माझ्याकडे कशाला आली, मी काय देवऋषी आहे का? बाबा अंधश्रद्धेला अजिबात त्या ठिकाणी मानत नव्हते, फार चिड यायची बाबांना. आणि असं ओरडल्याबरोबर ती बाई थोडीशी घाबरली आणि बराच वेळ बसली आणि निघून जायला लागली आपल्या मालकाचा हात धरून. बाबांना दया आली, शेवटी महात्मे हे कृपाळू असतात, दयाळू असतात. आणि मग त्याला जवळ बोलवलं, त्याच्या कपाळाला विभूती लावली, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि एका काही मिनिटामध्ये तो मनुष्य त्या ठिकाणी व्यवस्थित झाला. त्याला जी बाधा झालेली होती त्या बाधेतनं तो मुक्त झाला. आणि नंतर बाकी त्या बाईची श्रद्धा बाबांवरती बसली. बाबांना प्रत्येक गुरुवारी त्या ठिकाणी दर्शनाला ती येऊ लागली बिवडीमध्ये आणि तिचा तो थोडासा भाव पाहिला आणि नंतर बाकी तिच्याकडे पाहून बाबांनी तिला छायापुरुषाची साधना शिकवली आणि त्या स्त्रीनी सुद्धा ती केली. काही काळामध्ये तो छायापुरुष तिला प्रसन्न झाला आणि त्याच्यावरती ती अनेक लोकांची अशी काही कामं करू लागली. तिच्याही घराच्या समोर लोकांची लाईन लागली, लांबून लांबून लोक यायला लागली, आडी अडचणी सगळ्यात दूर ती छायापुरुषाच्या याच्यावर करू लागली. पण कालांतराने बाकी बाबांचा विसर पडला, बाबांचं नावही घेत नव्हती ती. अनेक लोकांच्या लक्षात होतं सासवड मधल्या की हिला बाबांकडनं हे प्राप्त झालं, पण त्या लोकांनी सुद्धा त्या बाईची बऱ्याच वेळेला मुलाखत घेतली आणि सांगितले बाबांच्या, परंतु तुम्ही बाबांकडे येत नाही, आता बाबांचं नावही नाही, बाबांचा फोटोही नाही. पण तिला त्या
सिद्धीचा थोडासा गर्व झाला आणि बाबांना काही लोकांनी सांगितलं त्यावेळेला बाबा म्हटले की हे जास्त काळ टिकत नाही, थोडे दिवस थांबा. आणि त्या बाईच्या ठिकाणचं ते छाया पुरुषाची जी काही शक्ती होती ती निघून गेली आणि इतकी दुरावस्था झाली की घरातली भांडी सुद्धा विकावं लागली. शेवटी घरदार विकून त्यांना पुन्हा गावी जावं लागलं. म्हणून मी म्हणतो की पोट भरावा या कारणे नाना विद्या अभ्यास करणे. पोट भरण्यासाठी विद्या तुम्ही जर संपन्न केली त्याशी ज्ञान म्हणती, त्याला ज्ञान म्हटलं जाईल व्यावहारिक दृष्ट्या, परी तेने सार्थक नव्हे, त्याने आपलं सार्थक होणार नाही. आणि म्हणून ऐका, या ठिकाणी भजंती यथा देवान देवा अपि तथैव तान. इथे एका श्लोकामध्ये भागवताच्या 2ऱ्या अध्यायामधला श्लोक आहे. या श्लोकामध्ये असं म्हणतात की लोक ज्याप्रमाणे देवाला भजतात त्याप्रमाणे देव त्यांना तसा प्रतिबिंबित होतो. नीट ऐका. पण साधूंचा जर विचार जर केला तर तो कसा आहे ऐका. छायेव कर्म सचिवाः साधवो दीन वत्सलाः. पण साधू बाकी दीन वत्सल असतात, त्यामुळं सर्वांना आपले ते समजतात आणि आपलं समजून त्या ठिकाणी प्रत्येकावरती आशीर्वादाचं त्या ठिकाणी ते वर्षाव करतात. तिथं कुठलाही दुजा भाव त्या ठिकाणी करत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी ठीक तसं पाहिलं गेलं तर आपण शरण कसं गेलं पाहिजे आणि आपली जिज्ञासा तरी काय असली पाहिजे. आणि म्हणून मला वेळ सांगा बरं का किती झालेला. अजून एक प्रसंग सांगतो ऐका, अत्यंत सुंदर आहे. साधू काय करतात, धर्मरक्षण हे साधू करतात. एकदा बाकी दिल्लीमध्ये औरंगजेब त्याचं वास्तव्य एका गावामध्ये झालं. उत्तर भारतामधला घडलेला प्रसंग आहे हा. आणि तिथे एक ते गाव, त्या गावामध्ये त्याची छावणी पडली आणि छावणी पडल्याच्या नंतर तिथं गेल्याबरोबर त्या औरंगजेबाने काय केलं की त्याच्या काही मंत्र्यांना सांगितलं की यहाँ कोई हिंदू धर्म का कोई महाराज या औलिया जो संत है कोई है क्या यहाँ पे, वो ढूंढ के लाओ. सगळीकडे मंत्र्यांनी त्या ठिकाणी हे केलं. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा गोकुळनाथ हे बाकी त्या ब्रजभूमीमध्ये वास्तव्याला होते. काय सुंदर प्रसंग आहे ऐका. आणि अशा वेळेला बादशहानी त्याला आमंत्रित केलं, गोकुळनाथांना पाचारण केलं. गोकुळनाथांचा फार मोठा अधिकार होता. भगवंताशी संभाषण करणारे हे महात्मे होते. कृष्ण भक्ती त्या ठिकाणी इतकी सुंदर होती कारण वल्लभाचार्यांचे शिष्य होते. आणि अशा वेळेला त्या औरंगजेबाने काय केलं की आपण खरंच या धर्मामध्ये, या धर्माला मानणारी इथली जी लोक आहेत ती खरं एकनिष्ठ आहेत का, खरं तर या धर्मामध्ये सुद्धा अशी ज्ञानी लोक महात्मे आहेत का, याचं परीक्षण त्याला करायचं होतं. त्याने काय केलं की एक चबुतरा मोठा असा बांधला, बाजूनी सगळं बांधकाम केलं, मध्ये पोकळी होती. त्या पोकळीमध्ये सगळी जनावरांची माणसांची सगळ्या हाडांनी तो खड्डा भरला आणि वरती लिपण केलं आणि त्याच्यावरती छान अशी एक चादर टाकली आणि त्याच्यावरती व्याघ्रांबर ठेवलं. या यवनी बादशाहाने एका हिंदू धर्मातल्या साधूला आमंत्रित केलेलं होतं. नीट ऐका, हिंदू धर्म हा जगाच्या पाठीवरती कसा श्रेष्ठ आहे. आणि ज्या वेळेला गोकुळनाथ आले त्यांचं स्वागत केलं मोठं आणि सांगितलं की महाराज आपके लिए ये बनाया है आसन, आप विराजमान होइए.
गोकुळनाथांनी काय केलं, हातामध्ये एक पाण्याचं भांड आहे आणि संपूर्ण सगळ्या बाजूला त्यांनी ते उदक शिंपलं, वेदाचा काही मंत्र उच्चार केला आणि ते व्याघ्रांबर त्या चौथऱ्यावरती त्याच्यावरती त्यांनी आसन घातलं. आणि त्याच वेळेला हा यवनी बादशाह आमच्या एका हिंदू धर्मातल्या साधूला काय बोलतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. बोले महाराज जी, आप आए और आपके लिए ये आसन बनाया है, लेकिन आपको इसकी जानकारी है कि इस आसन के नीचे क्या है? थांब रे 10 मिनट. गोकुळनाथ म्हणाले हाँ मुझे पता है. बोले क्या है? बोले कुछ नहीं, हमारे स्वागत के लिए आपने इस आसन के नीचे पूरे गुलाब के फूल लगाए हैं. बादशाह तर बातच बसला, बोला हाँ हाँ. बोले आपको पता ही होगा. बोले नहीं महाराज जी, आप दूसरे आसन पे बैठिए, हम देखेंगे. गोकुळनाथ जी म्हटले की क्यों नहीं. आणि गोकुळनाथ उठले आणि दुसऱ्या आसनावरती बसले आणि त्या यवनी बादशाहाने त्या ठिकाणी तो चौथरा खोदायला लावला आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळी गुलाबाची फुलं. आणि जसं खोदकाम करून बाजूला वरचा थर काढला, इतका गुलाबाचा सगळीकडे सुगंध त्या ठिकाणी सुटला गेला. आणि त्यावेळेला यवनी बादशाह सुद्धा पाहत राहिला. त्याच्या लक्षात आलं की एका साधूचा अधिकार हिंदू धर्मातल्या किती मोठा आहे. म्हणून बाबांची सुद्धा अनेक जणांनी परीक्षा घेतली. कॅम्प मध्ये बाबा एका ख्रिस्ती धर्माच्या माणसाच्या इथे गेल्याच्या नंतर बाबांना नको त्या प्रकारचं जेवण तयार केलं, पण बाबांनी त्या जेवणाला बाकी एक सात्विक आहार एका क्षणात बनवला. हा बाबांचा अधिकार त्यांना त्यावेळेला कळाला, ख्रिस्ती धर्मातल्या लोकांना. आणि ख्रिस्ती धर्मातली लोक सुद्धा बाबांच्या अनुग्रहित झाले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून जो साधू संगती लागला माझ्या नामदर्शनाला, तो सुपात्र देह वेचिला, तो जन्मला श्रीमंत कुळी. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळी श्रीमंत बापाची श्रीमंत मुलं आहोत, म्हणून रडत बसू नका. नैराश्य झटका आणि एक ना एक दिवस तरी तुमच्या पाठीमागे एवढी महाशक्ती बाबांची उभी राहील की तुम्हाला उच्च स्थितीमध्ये घेऊन जाण्यात त्या ठिकाणी ते समर्थ राहतील. आणि म्हणून एक लक्षात घ्या की बादशाच्या लक्षात आलं आणि बादशाह बाकी त्यावेळेला गोकुळनाथ महाराजांच्या चरणावरती त्या ठिकाणी हो गिडगडू लागला, माफी मागू लागला. महाराज जी हमें क्षमा कीजिए, आपका अधिकार तो बहुत ही बड़ा है, आपके बारे में हम गलत सोच रहे थे, लेकिन आपका ये ज्ञान, आपकी ये स्थिति महान है, तो हमें क्षमा कीजिए. अशा वेळेला ऐका ना, भूतानां देवचरितम दुःखायच्च सुखायच्च सुख एव हि साधूनां त्वादृशां चुक्नाम. असं म्हटले गेलेलं आहे या श्लोकामध्ये की देवाची कृती प्राण्यांच्या दुःखाला आणि सुखाला दोन्हींनाही प्राप्त होते. नीट ऐका सूत्र परमार्थाचे. देवाची कृती प्राणी मात्रासाठी सुख आणि दुःखासाठी दोघांनाही त्या ठिकाणी ती कारणीभूत ठरते. पण साधूची कृती ऐका, साधूंची कृती ही प्रत्येक प्राण्याच्या कल्याणासाठीच ती त्या ठिकाणी होते. आणि म्हणून ऐका की देवाची ही कृती जरी झाली तरी सुद्धा ती बाकी दुःख आणि सुख दोन्ही देणारी आहे. पण साधूंची कृती बाकी फक्त आणि फक्त ते कल्याणकारीच त्या ठिकाणी होती. आणि म्हणून ऐका की तो बादशाह त्यावेळेला गोकुळनाथांना म्हणू लागला हात जोडून, यवनी, आणि या यवनांना कधी माया आणि दया ही कधीच नव्हती, ही क्रूर माणसं होती. प्रत्येक धर्माच्या विरोधामध्ये जिहाद
म्हणून त्या नावाखाली त्या ठिकाणी करणारी अत्यंत क्रूर, पण एका साधूच्या दर्शनाने क्रूर असणारा यवनी बादशाह सुद्धा इतका विनम्र झाला की गोकुळनाथांना विचारू लागला की मी आपली काय सेवा करू शकतो. फार मोठी एका साधूनी क्रांती केली. 84 कोस असलेली ब्रजभूमी, असंख्य तीर्थक्षेत्र होती त्याच्यामध्ये, आजही आहेत. आणि असंख्य प्राणी स्वच्छंदपणे त्या ठिकाणी आजही वावरतात. पूर्वी तर खूप वावरत होते. आणि गोकुळनाथांनी त्यावेळेला या यवनी बादशाला सांगितलं की तुम्हाला जर माझी सेवा करायची ना तर माझे एक ऐका. म्हटली महाराज सांगा. बोलिये महाराजजी. ते म्हटले की ही ब्रजभूमी जी 84 कोसाची आहे याच्यामध्ये कधीही कुणी शिकारीला यायचं नाही. कुठल्याही प्राण्याची हत्या या ठिकाणी करायची नाही. अजिबात या कक्षेमध्ये तुम्ही आजपासून कुणीही यायचं नाही. त्यावेळेला एक यवनी बादशाह त्यांनी मान्य केले की महाराज आपकी आज्ञा का पालन होगा. आणि त्या ठिकाणी बादशाहनी तिथून निघून गेला. आणि त्यानंतर बाकी ब्रजभूमीमध्ये कुठलाही यवनी राजा येऊन विध्वंस त्या ठिकाणी केला नाही. ही एका साधूची किंवा एका संतांची किमया. आपण पुढच्या भागामध्ये वल्लभाचार्यांचे जे शिष्य गोकुळदास म्हणून आहेत आणि त्यांचे सुंदर प्रसंग आपण उद्या या ठिकाणी पाहणार आहोत. साधूंनी काय क्रांती केली हे सगळ्यात महत्वाचे. एका सुंदर ब्राह्मण मुलीला एका यवनी सरदारांनी घेऊन गेलेला आहे, पळून घेऊन गेलेला आहे. आणि तिला कसं सही सलामत त्या ठिकाणी सोडवून गोकुळदास महाराजांनी त्या ठिकाणी आणलं. साधूंनी धर्मरक्षणासाठी काय केलं नाही आणि आमच्या हिंदू धर्मासाठी किती त्याग केला हे या सगळ्या कथेमधनं तुम्हाला पुढच्या उद्याच्या ते श्रवण करायला मिळेल. म्हणून आज या ठिकाणी आपण थांबूया. साधू हे त्यागी असतात, निर्लोभी असतात आणि ते कसे अपकार्यावरती सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद, त्या ठिकाणी उपकार करतात. आणि म्हणून काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागवती. बाबांचे उपकार आपल्याच्याने भेटणार नाही. हो, कशानेही भेटणार नाही. काया वाचा मन धन गुरुशी अर्पिता जीव प्राण कदा न विजे हे उत्तीर्ण हे उद्धवे संपूर्ण जाणतले. आणि म्हणून बाबांचं आम्ही किती जरी केलं, किती जरी सेवा केली तरी सुद्धा उत्तीर्ण त्या ठिकाणी भेटणार नाही. आणि बस एकच या ठिकाणी अपेक्षा सगळेजण करू की कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारची सदैव आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अशा महान साधूंची सेवा घडावी. बस एवढंच. साधू समर्थ सीताराम. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. एक सूचना आहे.